प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर. प्रकाश महाजनांचा नेमका दावा काय? मुंडेंनी जी उंची गाठली होती गोपीनाथरावांनी, ती ह्या दोघांनी गाठलेली नाही. यांना त्यांच्या नखाची सर पण नाही आणि हे वारसदारच्या लायकीचे नाही आहे. ऐकलं? महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दोन कुटुंबातील अंतर्गत वाद आता सारंगी महाजनांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. गोपीनाथ मुंडेंच्या वारशावरून गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात असताना आता सारंगी महाजनांनी यात उडी घेतली आणि त्यानंतर मुंडेंच्या वारशाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. आपला ज्या गोष्टीशी काही संबंध नाही, आपण ज्यांचं काही ठरवू शकत नाहीत, त्या गोष्टी सारंगी महाजन हा आगाऊपणा करण्याची काही गरज नव्हती. गोपीनाथ मुंडेचा वारस ठरवणारे बरेच लोक आहेत, आपला काहीच संबंध नाही त्याच्याशी. दरम्यान प्रकाश महाजनांनी प्रमोद महाजनांच्या हत्येचाही मुद्दा उपस्थित केलाय. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते. काम न करता पैसा मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, या एका भावनेनं त्यांनी प्रमोद महाजनांची हत्या केली असा आरोप प्रकाश महाजनांनी केलाय. तर प्रकाश महाजनांचे आरोप सारंगी महाजनांनी धुडकावून लावलेत. तुम्ही खरं तर म्हणताय की प्रवीण महाजन जे ते प्रमोद महाजन यांना केवळ पैशासाठी ब्लॅकमेल करायचे नाही, त्यातूनच त्यांची हत्या झाली असं तुमचं म्हणणं आहे? हो, माझ्या म्हणण्याला मी ठाम आहे. दुसरं काहीच कारण नाही. दुसरं काय कारण असू शकतं? पैसा आणि काम न करता सुख मिळाली पाहिजेत ह्या एका भावनेतून झालेली आहेत. तात्विक भांडण असलं तर तत्वाने भांडलं जातं, वाद असला तर वाद होतो, विवाद असला तर विवाद होतो. दुसरं काही कारण नाही. आपल्या पित्यासमान मोठ्या भावावर गोळ्या झाडताना ज्या माणसाला क्षणाचं असं वाटलं नाही की हा जर हयात नसता तर आपण काय झालो. ब्लॅकमेलिंग जर केलं असतं तर प्रवीण महाजन जिवंत राहिले नसते, प्रमोद महाजन पंतप्रधान राहिले असते आणि मी विधवा म्हणून जीवन जगले असते 2006 पासून. जे मी 4 वर्षांनी जगते, त्याच्या 2010 पासून जगते, ते मी 6च्या आधीच जगले असते. असं कोणी भावाभावाला ब्लॅकमेल करत नाही. मुंडे आणि महाजन कुटुंबातला हा वाद तसाच जुनाच आहे. 2006ला प्रवीण महाजनांनी मोठे भाऊ प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. त्यानंतर सारंगी महाजन आणि मुंडे कुटुंबात वादाची ठिणगी पडली. पुढे सारंगी महाजनांनी मुंडे बंधू भगिनींवर जमीन हडप केल्याचा आरोप केला आणि हा वाद आणखीनच भडकला. आता सारंगी महाजनांनी मुंडेंच्या वारशांच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर ताशेरे ओढल्यानंतर प्रकाश महाजन स्वतः पंकजा मुंडेंच्या समर्थनात मैदानात आलेत. त्यातच प्रमोद महाजनांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या आरोप प्रत्यारोपांमुळे मुंडे आणि महाजन कुटुंबातले संबंध अधिकच ताणले गेलेत. आता हा वाद इथेच थांबेल की अजून काही नवे खुलासे होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरहून अक्षय शिंदेसह विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.